तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हिवाळ्यात हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात। विदेशी पक्षी गोंदिया जिल्ह्यात येत असल्याने पर्यटकांसाठी ही पर्वणीच असते। या पक्ष्यांची ओळख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने सेवा संस्था आणि वन विभागाच्या पुढाकाराने पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। हिवाळ्यात अनेक देशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने पक्ष्यांना त्यापासून धोका निर्माण होतो। अशा वेळी पक्षी तिथून पलायन करून ज्या ठिकाणी त्यांना अनुकूल वातावरण मिळेल त्या ठिकाणी ते आपले पलायन करतात। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांमध्ये हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांचा मुक्काम राहतो। त्यामुळे तलावातील जैवविविधता टिकून राहावी व विद्यार्थ्यांना विदेशी पक्ष्यांची ओळख व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात आलेल्या विद्यार्थ्यांना सेवा संस्था आणि वन विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। आज औचित्य म्हणजे एशियन वॉटर बर्ड सेन्सस 2024 गोंदिया जिल्हा। त्याच्यात आपण 4 अशी वेटलँड तलावं आपण निवडली। त्याच्यात जिलमेली, परसवाडा, सिवनी आणि चिपिया ही 4 तलावं आणि सोबतच हा जो कार्यक्रम आहे एशियन वॉटर बर्ड सेन्सस हे वन विभाग गोंदिया आणि सेवा संस्था गोंदिया यांच्या तत्वाधानामध्ये आपण ऑर्गनाईज केलेला होता। इथं कॉलेजचे विविध एन्थुझियास्टिक स्टुडंट्स याच्यात पार्टिसिपेट मोठ्या प्रमाणात इथं केलेलं आहे। त्यामागे कारण असं की वन विभाग आपलं काम करतं, NGOज आपले काम करतात, पण हे जे काम आहे आणि ह्या कामाचा एक मेसेज एक सोसायटीमध्ये गेला पाहिजे आणि ह्या वेटलँड्सचा, ह्या बर्ड्सचा आणि ह्या एकंदरीत पूर्ण जैवविविधतेचा इम्पॉर्टन्स लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, नवीन पिढीला पोहोचला पाहिजे। त्याकरता असे कार्यक्रम घडवून विविध स्टुडंट्स इंटरेस्टेड त्याच्यात पार्टिसिपेट करते तर पुढे भविष्यासाठी खूप चांगलं हे असं कार्यक्रम होईल। कोणत्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली? आज आपण जवळपास 20 ते 25 पक्ष्यांची नोंद अशी आपण केलेली आहे, ज्यामध्ये मायग्रेटरी जे बर्ड्सची गोष्ट आपण करू तर त्यामध्ये सर्वात आधी जे गोंदिया जिल्ह्यामध्ये ग्रेलॅक गूज मोठ्या प्रमाणात येतात, ठीक आहे, पिंटेल्स आहेत, गडवाल आहेत, नॉर्दर्न शावलर आहेत, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड्स अशा जवळपास 12 ते 15 मायग्रेटरी स्पीसीज काउंट करण्यात आलेल्या। त्यासोबत ज्या नेटिव्ह स्पीसीज आहेत, सारस पक्षी इथला नेटिव्ह आहे, त्यासोबत कॉमन कोट, पर्पल मोरहेन, वेगवेगळे स्टॉक्स, हेरॉन हे सर्व असे एकंदरीत मोठ्या प्रमाणात इथं पक्षी पाहण्यात आपल्याला इथं निदर्शनात मिळालेले आहेत। और मैं सेवा संस्था के साथ वॉलंटियर करके जुड़ी हूँ। सबसे पहले मैं थैंक यू बोलना चाहूँगी सेवा संस्था के फाउंडर सावंत सर का और शशांक लाड़ेकर भैया का कि उन्होंने मुझे इस एशियन वाटर बर्ड सेंसस में इनवाइट किए और अपॉर्चुनिटी दिए मुझे यहाँ पर एज अ वॉलंटियर सर्व करने के लिए। आज ये जो एशियन वाटर बर्ड सेंसस है इसमें हम बहुत सारे अलग अलग वैरायटी के बर्ड्स देखते हैं जो कि माइग्रेट होके आते हैं यूरोप से हमारे यहाँ पे इन सर्च ऑफ फूड और वाटर फूड की तलाश में ये आते हैं। और हमने यहाँ पे बहुत सारी अलग अलग वैराइटीज़ देखी, जैसे कि सर ने बताया ग्रेलैक गूज देखे हैं, कॉटन पिग्मी गूज देखे हैं, नॉर्दर्न शावलर्स देखे हैं, गढ़वाल्स, पिनटेल्स, ऐसे काफ़ी सारी हमने स्पीशीज़ देखी है जो कि माइग्रेटरी भी है और कुछ यहाँ की कॉमन भी है, जैसे नेटिव स्पीशीज़ सारस क्रेन देखे हैं और ये सारी स्पीशीज़ हमने देखे। और साथ में हमने एशियन वाटर बर्ड सेंसस का क्या इम्पोर्टेंस होता है ये इसके माध्यम से वो भी हमें समझने को मिला है। साथ में हमें ये भी समझने को मिला है कि कितना ज़्यादा ज़रूरी है कि हमको बहुत बड़े लेवल पे नहीं, हम छोटी छोटी चीज़ों से ही एक बड़ा छोटी अप्रोच से ही हम समझ सकते हैं कि क्या इम्पोर्टेंस होता है ये सारी चीज़ों का। आम्ही आज धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय इथून आमची NSSची टीम, आमचे NSS कोऑर्डिनेटर गाडेकर सर यांच्यासोबत आम्ही आज झिलमिली लेकवर आले आहोत। इथे आम्ही अनेक प्रकारचे बर्ड बघितले। त्यामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव मिळाला की ते विदेशातून अनेक प्रकारचे बर्ड्स येतात। त्यामध्ये एक असा चांगला अनुभव मिळाला की इथे आम्हाला सारस पक्षीही पाहण्याकरिता मिळाला। त्यामध्ये आम्ही ते बर्ड सेन्ससही केला आहे। कमीत कमी 10 ते 15 जातीच्या वर आम्ही बर्डचे निरीक्षण इथे केले आहे आणि आम्ही आज इथे मुख्यतः बर्ड्सच्या बद्दल अवेअरनेस करायला आलो होतो की बर्ड्स ही आता निग्लेक्ट होत चाललेली आहे। त्यामुळे आम्ही NSS युनिटतर्फे सर्वांना विनंती करतो की बर्ड्सची सुरक्षा करावी, त्यांना मारून